पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ज्यांच्या हस्ते आपण पुरस्कार दिला असे राज्याचे आदरणीय राज्यपाल श्री विद्यासागर रावजी, महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने ज्यांना आत्ताच सन्मानित केलं असे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशा प्रकारचं कार्य ज्यांनी गेली 75 वर्ष उभ्या महाराष्ट्रात आणि देशात केलं नव्हे, विश्वाच्या वेगवेगळ्या देशात देखील ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पोचवलं ते महाराष्ट्र भूषण शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरेजी, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडेजी, राज्याचे उद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदरणीय सुभाष देसाईजी, मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर, या भागाचे खासदार सन्माननीय अरविंद सावंतजी, आमदार श्री मंगलप्रभात लोढाजी, राज्याच्या सांस्कृतिक खात्याच्या सचिव श्रीमती वत्सा नायर सिंग, या ठिकाणी उपस्थित राज्याच्या मंत्रिमंडळातील माझे सहकारी, विधानमंडळ, लोकसभा, राज्यसभा इथले सन्माननीय सदस्यगण आणि राज्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातनं या ठिकाणी आलेले सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आमच्या सर्वांकरता हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेजी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार याने आम्ही सन्मानित करू शकलो। खरं म्हणजे बाबासाहेबांना हा सन्मान देऊन मगाशी ज्याचा उल्लेख सुभाषजींनी केला की या सन्मान प्राप्त करणाऱ्यांच्या मांदियाळीमध्ये बाबासाहेबांचं नाव जोडल्याने या सन्मानाचं महत्व हे अधिकच वाढलं आहे आणि त्याबद्दल मी खरोखर अतिशय आनंदी आहे। असाही सवाल करण्यात आला की हा कार्यक्रम राज्यपाल भवनामध्ये का घेण्यात आला। पहिली गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की कोणाच्या भीतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला नाही आणि छत्रपतींच्या खऱ्या सेवकांना कोणाची भीती वाटणं शक्यच नाही। परंतु देशामध्ये एक प्रथा आहे की देशाचे जे सर्वोच्च नागरी सन्मान असतात ते सन्माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्येच घेतले जातात आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की या ठिकाणी जो आपल्या महाराष्ट्राचा सर्वात मोठा सन्मान आहे त्याच परंपरेनुसार राज्याचे प्रमुख माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते आणि राज्यपाल भवनामध्ये तो घेतला जावा आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मला विश्वास आहे की या कार्यक्रमानंतर अखिल महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे सत्कार हे निश्चितपणे घेतले जातील। बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले, शिवचरित्राच्या माध्यमातून तर पोहोचवलेच, पण त्यासोबत जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून जो आमचा विद्यार्थी आहे, कॉलेज मधला तरुण आहे, याच्यामध्ये राष्ट्रप्रेमाचं बीजारोपण हे बाबासाहेबांनी केलं। नागपूरमध्ये आम्ही देखील याचा प्रयोग घेतला होता आणि त्यावेळेस मी अनुभवलं की ज्यावेळी शाळेतली मुलं ही जाणता राजा
देशाकरता लढण्याची, स्वातंत्र्याकरता लढण्याची, समतेकरता लढण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये तयार होते. आणि म्हणून सामान्य माणसाला महाराज कळावे, महाराजांनी कशा प्रकारे 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली. आणि खऱ्या अर्थानं महाराज कसे युगपुरुष होते, कारण सामान्यातलं असामान्यत्व त्यांनी जागृत केलं. आणि ज्या व्यक्तीला कदाचित हे वाटलंही नव्हतं की तो मुघलांचा सामना करू शकेल आणि मोगलशाही मोडीत काढू शकेल, अशा सामान्य माणसाचं स्फुल्लिंग त्या ठिकाणी जागृत करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि त्यातनं हा महाराष्ट्र त्यांनी घडवला. आणि तोच महाराष्ट्र जो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला तो कसा घडला हे सांगण्याचं काम शिवशाहिरांनी या ठिकाणी करून दाखवलं. म्हणून त्यांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय. म्हणजे काही लोकांनी वाद केला, त्याबद्दल मी फार काही बोलणार नाही, पण एकच गोष्ट सांगतो की वाद करणाऱ्या लोकांना छत्रपती समजलेच नाही. छत्रपतींच्या नावाने जे लोक जातीवाद करतात, खरं छत्रपती जर त्या ठिकाणी असते तर त्या लोकांचा कडेलोट हा छत्रपतींनी केला. पहिल्यांदा छत्रपती काय हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बोलण्याचं धारिष्ट करा. आज या निमित्ताने खरोखर मला अभिमान आहे की छत्रपतींच्या खऱ्या सेवकाला आज या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. मी आज या निमित्ताने ही अपेक्षा करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी ज्या प्रकारे स्वराज्याची स्थापना केली हे आपण जनजनापर्यंत पोहोचवलं. छत्रपतींचं युद्ध कौशल्य, त्यांचा मुत्सद्दीपणा हा सामान्यपर्यंत आपण पोहोचवला. त्यांनी कशा प्रकारे सामाजिक समता, सामाजिक समरसता त्या ठिकाणी तयार केली हे आपण पोहोचवलं. पण आता याच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे इतर कौशल्य होतं, ज्या प्रकारे राज्यकारभार त्यांनी चालवला, एक आदर्श राजा की राज्यकारभार कसा चालला पाहिजे याचे जे धडे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले ते देखील आता पोहोचण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, पर्यावरणाचं नियोजन कसं केलं पाहिजे, जंगलांचं नियोजन कसं केलं पाहिजे, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. आणि त्यांच्या आयुष्याचा हा जो भाग आहे, हा भाग जरी दुर्लक्षित राहिला नसला तरी तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला नाही. आज प्रशासनामध्ये ज्या प्रकारच्या अडचणींचा सामना आपण करतो, आज ज्या समस्यांचा सामना आज आम्ही शेतीच्या क्षेत्रामध्ये करतो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार मांडले आहेत, ज्या पद्धती तयार केल्या आहेत, या आदर्श पद्धती आहेत. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही हा निर्णय करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासनिक कौशल्य, त्यांचं मॅनेजमेंट गुरु, या प्रकारे त्यांनी वेगवेगळं व्यवस्थापन शास्त्र जे आपल्याला शिकवलंय, मग ते पर्यावरणाचं असो, ते इतर वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं कौशल्य असो, हे जे सगळं कौशल्य आहे, या कौशल्याचा देखील राज्यातल्या तरुणाईवर प्रभाव राहिला पाहिजे. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं अशा प्रकारे त्यांच्या जीवनातल्या या अंगावर जे कोणी सिनेमा किंवा सिरियल काढतील त्याला पूर्ण राज्य सरकार पाठिंबा देईल, निधी उपलब्ध करून देईल. आणि हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला हा एक जो अँगल आहे, हा देखील आमच्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केले जाईल. मी या निमित्ताने बाबासाहेबांना अशी विनंती करतो आणि त्यांच्यासोबत तमाम जे आमचे इतिहासकार आहेत, जे संशोधक आहेत, या सगळ्यांना विनंती करतो की हा भाग समृद्ध करण्याकरता आणि यातलं जे जे काही नियोजन आहे ते समाजासमोर येण्याकरता आपण पुढच्या काळामध्ये आम्हाला मदत करावी, अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा मी ईश्वराला प्रार्थना करतो की बाबासाहेबांना त्यांनी दीर्घ आयुष्य द्यावं,
उत्तम आरोग्य द्यावं आणि अशाच प्रकारे पुढचे 50 वर्ष बाबासाहेबांनी आम्हाला शिवचरित्र सांगत राहावं